कण्हेर धरणामधून 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेतच आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि त्यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणी साठा वाढतोय। तर कण्हेर धरण हे 93% भरलेलं आहे। धरणाचे 2 दरवाजे उघडून त्यात 3600 क्युसेकने वेण्णा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत। तर सातारा जिल्ह्यातील माण खटाव या भागात मात्र अजूनही पावसाने पाठ फिरवली। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील जे कण्हेर धरण परिसर आहे या ठिकाणी उभा आहे। या धरणावरती आपण बघू शकता या धरणाचे 2 दरवाजे आता खुले करण्यात आलेले आहे। यामधून आता 3600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर प्रशासनाच्या मार्फत नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा शहर असेल आजूबाजूचा जो पूर्वेचा परिसर आहे यामध्ये पावसाची थोडीफार विश्रांती पाहायला मिळते। मात्र घाटमाथा परिसर असेल पश्चिम भाग असेल त्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर पाटण असेल कोयनानगर असेल महाबळेश्वर असेल वाई असेल पाचगणी असेल या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। जवळपास हे कण्हेर धरण 10.10 TMCचं आहे। त्यामध्ये जवळपास आता 9.32 TMC एवढा पाणीसाठा झालेला आहे। म्हणजे जवळपास 93% हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर थोड्या दिवसात असाच पाऊस पडत राहिला तर धरण 100% भरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, कण्हेर धरण, सातारा।